राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या लाडक्या नेत्याचे अर्थात अजितदादा पवार यांचे विचार केवळ आठवणीत न ठेवता ते कृतीत उतरवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अजितदादांचे सामाजिक न्यायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सामाजिक न्याय विभाग मैदानात उतरला आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राज्यभर राबवण्याचा एकमताने निर्धार करण्यात आला आहे. काय आहे हे अभियान आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात काय बदल घडणार आहे, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. मुंबईतील विधान भवन कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी भूषवले. या बैठकीचे वातावरण अत्यंत भावुक होते. बैठकीच्या सुरुवातीलाच उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मात्र ही श्रद्धांजली केवळ फुलांची नव्हती, तर ती विचारांची होती. अजितदादांनी वंचितांसाठी आणि मागासवर्गीयांसाठी पाहिलेले स्वप्न पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी यावेळी सामुदायिक शपथ घेतली. याच बैठकीत अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे आणि त्यांना विकासाचा मुख्य प्रवाहात आणणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश असणार आहे. हे अभियान म्हणजे केवळ एक राजकीय कार्यक्रम नसून ते एक सामाजिक चळवळ असणार आहे. या अभियानाची रचना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. चला सविस्तर पाहूया. सर्वप्रथम विचारधारेची बैठक. हे संपूर्ण अभियान शिव, शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर आधारित असेल. अजितदादांचे काम ह्याच विचारांचा वारसा म्हणून पुढे नेले जाईल. द्वितीय, 6 विभागात विशेष अंमलबजावणी. संपूर्ण महाराष्ट्रात हे काम प्रभावीपणे व्हावे यासाठी राज्याची 6 प्रशासकीय विभागात विभागणी म्हणजेच झोन वाईज प्लॅनिंग करण्यात आली आहे. पहिले मराठवाडा, मग पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मग कोकण या प्रत्येक विभागात स्वतंत्र यंत्रणा राबवून पक्ष बांधणी आणि सक्षमीकरणाचे काम केले जाईल. तृतीय, समन्वय समिती. शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत आहे की नाही हे पाहण्यासाठी आणि त्यात सुसूत्रता आणण्यासाठी एक विशेष समन्वय समिती काम करेल. चौथं, नेतृत्व आणि मार्गदर्शन. हे अभियान राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग अधिक आर्थिक सक्षमतेने काम करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या निर्णयाकडे राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. पहिले, भावनिक आणि संघटनात्मक साथ. अजितदादांच्या पश्चात पक्षात जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हे अभियान संजीवनी ठरू शकते. अजितदादांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांचे वाक्य कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालणारे आहे. मग वंचित घटकांवर लक्ष. अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे की हे केवळ राजकारण नाही तर सामाजिक परिवर्तन आहे. मागासवर्गीय आणि वंचित घटक हा नेहमीच राष्ट्रवादीचा महत्वाचा जनाधार राहिला आहे. या अभियानाद्वारे या घटकाला पुन्हा एकदा पक्षाशी घट्ट जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर पक्षाची ताकद वाढणार. आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी हे अभियान अत्यंत कळीचे ठरणार आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाऱ्या बैठका आणि जनजागृतीमुळे पक्ष तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. यावर अनेक राजकीय नेत्यांचे विधान आले आहे. चला ते जाणूया. सर्वप्रथम अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष म्हणाले की सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे. अजितदादांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपापल्या प्रत्येक घरांपर्यंत पोहोचायचे आहे. हे केवळ राजकीय कार्य नसून सामाजिक परिवर्तनाचे अभियान आहे. मग सुनील मगरे प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग म्हणाले की पुढील वाटचाल सुरू ठेवण्यासाठी एकजूट महत्वाची आहे. सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक सक्रिय व जनतेशी जोडलेली असावी. हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरेल. थोडक्यात सांगायचे तर राष्ट्रवादी काँग्रेसने दुःखद प्रसंगातून सावरत पुन्हा एकदा जोमाने कामाला लागण्याचा निर्धार केला आहे.
अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान हे केवळ एक नाव नसून ती वंचितांना न्याय मिळवून देण्याची एक नवीन आशा आहे. आता हे अभियान प्रत्यक्ष जमिनीवर किती प्रभावीपणे राबवले जाते आणि त्याचा सर्वसामान्यांना किती फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या अभियानावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.